जय गुरुदेव. संकल्प विकल्प वाहे ज्याचे मन, मी करता धरुनी अभिमान, अशांत क्रोध लोभाकडून सदा बांधला तो. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून जीवाच्या बंधनाचं स्वरूप सांगतात. मी करता हा अभिमान धरून जीव परमात्म्याला विसरतो आणि अहंकारानं वावरू लागतो. अनेक प्रकारचे संकल्प करतो. देहाच्या संबंधित वस्तू यातून आपल्याला सुख मिळेल याकरता हे हवे ते हवे अशा इच्छा करणे म्हणजे संकल्प, आणि हे नाही मिळालं तर कसं होईल असा विचार करणे म्हणजे विकल्प. करत राहतो, परिणामी जितकं मिळालं त्याच्यात तो समाधान राहत नाही, आणखी हवं आहे असा त्याच्या ठिकाणी लोभ निर्माण होतो आणि तो अशांत होतो. अशांतीमुळं त्याचं सर्व सुख हरवून जातं आणि तो बंधनात पडतो, असा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. या बंधनातून सुटायचं झालं तर संत आपल्याला सांगतात, शुद्ध संकल्पाचे फळ करी ब्रह्मची केवळ. संकल्पच करायचा आहे म्हणा तर भगवंताच्या नामस्मरणाचा संकल्प कर. अखंड नाम चिंतन कर. भगवंताच्या नामावर विश्वास ठेव. शिवदास म्हणे ऐसे शिवनाम, उच्चारिता जन्म मृत्यू खंडे. इतका विश्वास ठेव की शिव म्हटल्या म्हटल्या तुझे जन्म मृत्यू संपले पाहिजेत. संकल्प कर. दररोज परमरहस्याच्या 10 ओव्या मी वाचीन, एका तरी ओवीप्रमाणे मी आचरण करीन असा संकल्प कर. असा शुद्ध संकल्प केल्यानंतर तुझ्यामध्ये विकल्प येणार नाही आणि करता करविता हा परमात्माच आहे, मी त्याच्या हातातील यंत्र आहे असा जर तुझा भाव राहिला तर तुझा मीपणा आपोआप गळून जाईल. पुढे म्हणतात, लोभ हे अशांतीचं मूळ आहे. जर सर्व करता करविता परमात्मा आहे असा तुझा भाव झाला तर लोभ कशाचा राहणार आहे. धन लोभी आम्ही विसरून येते धन, स्वानंदे जीवन विश्वनाथ. संत म्हणतात, आम्ही धन लोभी होतो, पण सद्गुरूच्या कृपेनं आम्हाला आनंद स्वरूप विश्वनाथाचं दर्शन झालं, जो आमच्या हृदयात विराजमान आहे, जो या विश्वाचा नियंता आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो शांत स्वरूप आहे, तो प्रेम स्वरूप आहे. म्हणून म्हणतात, धन लोभी आम्ही धन लोभी होतो, पण ते धन अशाश्वत आहे, नश्वर आहे असं आम्हाला कळालं. आणि स्वानंदे जीवन विश्वनाथ, आमचं जीवन आनंदमय झालं. प्रभू पाय हेची अमुचे हो धन. सद्गुरुनाथा, तुमचे पाय तुमचे चरण हेच आमचं धन आहे. त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलंही धन अपेक्षित नाही. इतकी आमची भक्ती दृढ झाली, सद्गुरूच्या चरणावर विश्वास बसला तर आमचे संकल्प करणारं मन भगवंताचं नाम घेता घेता नामी होऊन जाईल. तिथं शांत होऊन जाईल आणि तिथं मीपणा कळून जाईल आणि जीवन परिपूर्ण आनंदानं शांतीनं भरून जाईल. म्हणून म्हणतात, आपल्या बंधनाचं कारण असलेला लोभ
लोभच करायचा आहे मना, तर तू भगवंताच्या चरणाचं सतत स्मरण करण्याचा, सद्गुरुनाथाच्या चरणाचं स्मरण करण्याचा लोभ कर. मना तुला स्मरणच संकल्पच करायचा आहे, तर तू अखंड नाम चिंतनाचा संकल्प कर. होई सावधान मना, सांडी विषय वासना. संत मनाला उपदेश करतात, हे मना विषय भोगण्याचा तू संकल्प करू नकोस, तू विषय वासना सांड. कारण काय, तनुभूता पंचकाची, अस्ति मास कातडीची. अरे ज्या शरीराचा भोग घेण्याचा तू संकल्प करत आहेस, ते शरीर पंचमहाभूतानं बनलेलं आहे, मलमूत्रानं भरलेलं आहे, अस्ति मास कातड्याचा आहे. याचा तू विवेक कर, विचार कर. समरून या उमावर त्या भगवंताचं स्मरण कर. या देहाकडं बघू नकोस तू. या देहाला ज्यानं बनवलं त्या भगवंताचं चिंतन कर, त्याचं स्मरण कर. समरून या उमावर चित्ती करावा विचार. असा संत आपल्या मनाला उपदेश करतात आणि संताच्या उपदेशाप्रमाणे आपण भगवंताच्या अखंड नामचिंतनाचा संकल्प केला आणि सद्गुरुनाथाच्या चरणाचं अखंड डोळ्यापुढं राहावं असं मनामध्ये लोभ ठेवला, तर आपला लोभ आपल्याला बांधणार नाही आणि संकल्प आपल्या मनाला विचलित करणार नाही. ओम शांती शांती शांती.